आलेलो आहे. चलो बरं, आता कुठून आल्यात आपण? माझं नाव किरण गावंडे, मी राजण्यावरून आलेलो आहे. हां, पूर्ण पण आणि हा प्लॉट खूपच सुंदर आहे. हां आणि या म्हणजे 10 ते 11 फूट उंचीचा प्लॉट आहे. आणि ह्या व्हेरायटीवर मररोग अजिबात नाही आहे. हां सुयान 17 नावाची जात आहे, यांनी स्वतः तयार केलेली आहे. हां आणि ह्यामध्ये 4 ते 5 दाण्याच्या शेंगा आहे. आणि या तुरीवर मररोग अजिबातही काहीच प्रमाणात नाही आहे. आता तुम्ही जे यूट्यूबवर पाहिलं त्याच्यानुसार कशी वाटते तूर? यूट्यूबवर पाहिलं त्याच्यापेक्षाही एक नंबर आहे. प्रत्यक्ष पाहण्यात आणि यूट्यूबवर पाहण्यात खूप फरक आहे. जे मी दावे दिले आहे, हो, एवढा शेवरा आहे, एवढ्या शेंगा आहे, ते हे काय तथ्य आहे त्या बोलण्यात माझ्या? 100% सत्य गोष्ट आहे तुमची. आम्ही स्वतः वावरातून तुमचा प्लॉट पाहिलेला आहे आणि यूट्यूबवरल्यापेक्षाही खूप सुंदर प्लॉट आहे. हे माझं सगळ्यात म्हणजे हलक्या प्रतीचं 2 एकर मी सांगितलं आहे आणि तुम्ही शेत पाहत आहे. हो, शेलका याच्यापेक्षा माझे शेत चांगले आहे. बाकीचे पाहिले तुम्ही, आता माझी पूर्ण शेती पाहिली जवळपास. हलकं शेत तर आहे. प्रत्येक शेतामध्ये तूर कशा प्रकारची आहे तुमच्या मते? माझ्या मते तर प्रत्येक शेतामधली तूर खूपच सुंदर आहे, पाण्याजोगती आहे. आणि इथे या प्लॉटमध्ये कमी जास्त येईल 12 क्विंटलच्या वर एकरी ॲव्हरेजमध्ये उतरणं अशी अपेक्षा आहे. 12च्या वर हां एका एकरामध्ये. हां, आणि मर रोग नाही, वांज रोग नाही, आणि शेवरे काहीच नाही. या म्हणजे शेंगाचा रूपा कन्वर्ट चांगल्या प्रकारचे केलेला आहे. फुलगड झाली नाही. विशेष म्हणजे महत्वाची गोष्ट, हिला छाटणीची अजिबातही गरज नाही आहे. हां, आणि खूपच फरतडलेली तूर आहे बिना छाटण्यानं. मी म्हटलं की 10 फुटामध्ये माझी तूर मॅच होते. हो, झाली की नाही? 10 फूटमधून चालता सुद्धा येत नाही. हां, आता मी तुम्हाला शेत दाखवलं ते. आणखी काय सांगू शकता शेतकऱ्याला तुम्ही? शेतकऱ्याला तर हेच सांगेन बा, यांच्या शेता म्हणजे बियाणं यांच्यापासून घ्या आणि आपणही यांना पाठिंबा करावा. आणि आता तुम्ही गावावरून आले, तुमचं राजना तालुका पूर्ण पत्ता सांगा तुमच्या गावचा. माझ्या गावाचं नाव राजना आहे. मी चांदूर तालुक्यातला रहिवासी आहे आणि जिल्हा अमरावती आहे. अमरावती. हो. तुम्ही गावावरून आले तर अशी तूर तुम्हाला दिसली का रस्त्याने कुठेतरी? कोण्याच ठिकाणी नाही. आम्ही एवढी कास्तकारी करतो, 2-3 डोस देतो खाताचे, आम्हाला अजूनही 4च्या वर तूर नाही पिकली. हां, आणि तुमचे धन्यवाद. आपण आपल्या शेताला भेट दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो.